ए चिंगी चिंगी कुठे आहे? हा तुला वेळच्या वेळी कामं करायला का होतं ग? अगं तुला कळत नाहीये का इथे माझ्या मुलाचं लग्न आहे. कोणीतरी मेल्यासारखं तोंड करून वावरू नकोस. सॉरी मॅडम. काय चाललंय रे तुझं? म्हणजे परत बोलायला लागलात का तिला? आई बघा ना आता अंशूचं लग्न आहे. घरात वातावरण काय आणि कशी फिरते बघा हो. जा ठेव जा. ते जाऊ दे मम्मा, आपण डान्स. नाचतच बसणार का? अरे मेहंदी पण काढायची ना. अंशू नवरा आहेस तू, बस आधी. बस 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 झालं. मुलगी नाहीये मी. बस झाली एवढी मेहंदी. चला तुमचं चालू द्या, मजा करा. मी आलो, थोडे कॉल्स करून येतो. आले आले. अंश, ही कोणाची नजर लागली हो आपल्या प्रेमाला? माझी सगळी स्वप्न डोळ्यासमोर तुटली. मला आयुष्यात तुमच्या नावाची मेहंदी काढायची होती. ते माझ्या नशिबात नक्की आहे की नाहीये? काय ग? परत हरवलात तुम्ही? काय झालं सांगा, काय असेल ते. आय एम सॉरी राजवाडे. आणि ॲक्च्युली ना मला माहिती आहे दरवेळी असं होतं, काहीतरी छान होणार असतं आणि पटकन मी काहीतरी बोलते. पण मला यावेळी पण काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही न चिडता ते ऐकावत असं वाटतंय. ओके सांगा, नाही चिडणार. मगाशी इट्स व्हेरी स्ट्रेंज, पण चिंगी होती हो आजूबाजूला, काहीतरी चालू होतं तिचं, तर तिने हातावर मेहंदी काढली आहे. अहो मग काढू दे की, घरामध्ये आपलं लग्नाचं वातावरण आहे, तर तिने आनंदाने काढली असेल हातावर मेहंदी. सगळेच जण काढतायत. हो 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 हो, म्हणजे तिने मेहंदी काढली याबद्दल नाही तक्रार करते मी, पण तिने काय मेहंदी काढली होती हा जरा विचार करायचा भाग आहे. काय काय काढली होती? अहो सांगा स्वानंदे मॅडम. अहो चिंगीने अंशुमनचं नाव लिहिलंय स्वतःच्या हातावर मेहंदी. काय? म्हणजे खरं सांगू तर मलाही खूप मोठा धक्का बसला हे पाहून. त्यानंतर मी त्या दोघांना काहीतरी बोलताना सुद्धा बघितलं एकमेकांशी. मी बोलायचा प्रयत्न केला, मी गेले त्यांना विचारलं, पण
दोघंही काही सांगायला तयार नाही आहेत. म्हणजे ती चिंगी तर बिचारी गडबडलीच मी तिला विचारल्यानंतर. का बरं असं होत असेल? म्हणजे त्या दोघांमध्ये काही चालू नाहीये ना? म्हणजे नसेल तसं, पण काय बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम? अहो लग्न ठरलंय अंशुमनचं. म्हणजे अंशुमन फार जबाबदार मुलगा नाही याची जाणीव आहे मला, पण राजवाडे मला माहित नाही एक्झॅक्टली काय, पण काहीतरी गडबड आहे. म्हणजे काहीतरी ना असं आहे जे आपल्या दोघांना अजूनपर्यंत नीट कळलेलं नाहीये. पण या अशा काही गोष्टी ना मला आत्ता क्लिक होत आहेत, असे डॉट्स कनेक्ट होत आहेत. चिंगी त्या दिवशी अशी तयार होऊन, माझ्यासारखी तयार होऊन पूजा करत होती आपल्या देवाऱ्यात, राजवाड्यांच्या घरच्या देवाऱ्यात. आता ती चेन जी चिंगीच्या गळ्यात होती, तुम्ही म्हणालात, आजी सुद्धा म्हणाल्या होत्या की इधर ती आपल्या लॉकरमध्ये असते किंवा असली तर तुमच्या ऑफिसमध्ये असते. तर ती अंशूला सापडू शकते, पण चिंगीला सापडायचं काही कारण नाही आहे. त्याचं काही कनेक्शन असेल का? बरं एवढंच नाही आहे अहो, मी त्या मुलीला पहिल्या दिवसापासून बघते आणि तुमच्याशी बोलते पण तिच्याबद्दल. हे अंशुमनचा दाखवायचा कार्यक्रम सुरू झालाय ना सगळा, तेव्हापासून ती हल्ली आहे मुलगी, ती खूप अपसेट आहे. पण स्वानंदी मॅडम या सगळ्याला अंशुमन जबाबदार असेल असं काही नाही ना? राजवाडे, आपण श्वेता प्रकरण विसरू शकत नाही. मान्य आहे, मान्य आहे, त्यांनी खूप चुका केल्या, पण दरवेळेस त्याचीच चूक असेल असं नाही होऊ शकत. तुम्ही अंशूकडे दरवेळेस ना संशयाच्या नजरेने बघू नका प्लीज. त्याचं लग्न ठरलंय आणि काकूची इच्छा आहे की लग्नामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. आणि तुम्हाला खरं सांगू, काकूला वाईट वाटतं की तुम्ही लग्नाच्या तयारीमध्ये लक्ष घालत नाही. सो प्लीज आत्ता हा विषय नको वाढूया. आणि लग्न झालं ना की चिंगीला तिच्या गावी पाठवून देऊ, म्हणजे मग विषयच संपला. किंवा आपण असं करू, आपण निकिताला सांगू की तू तुझ्या घरी घेऊन जा, म्हणजे मग इथे राहणारच नाही ती, आणि त्यांनाही मदत होईल. हवं तर तिची सॅलरी आपण देऊया ना. पण आता चिंगीला इथे नको ठेवायला. स्वानंदी मॅडम, तुम्ही खूप विचार करताय. हा, हे बघा, आपण तिचं नुकसान होणार नाही असं सगळं करूया, ठीक आहे? आता आता तो विचार डोक्यातनं काढून टाका आणि घरात लग्न कार्य चालू आहे त्याच्यात थोडं लक्ष घाला. मी आमंत्रण देऊन येतो, खूप राहिली.